रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो 2.5 BHKचा फ्लॅट आहे आणि असा सुंदर व्ह्यू असणारा फ्लॅट असणार आहे। तुमच्या घरामध्ये तुम्ही जर उभं राहिलात तर स्टँडिंग बाल्कनी आहे। स्टँडिंग बाल्कनीतनं जर बघितलं असं ग्रीन हिल आणि पाणी अशा पद्धतीचा व्ह्यू, आणि समोर जर तुम्ही बघितलं तर इथे भविष्यात एक कॉलेज येते आणि पुढे जर बघितलं तर हे रणनंदनीचं TCS ऑफिस वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत। वारं घरामध्ये खूप आहे, कारण आपण जो फ्लॅट काढतोय तो खरं तर 810 कार्पेटचा 2.5 BHKचा फ्लॅट असणार आहे। घरामध्ये कलरची वगैरे गरज नक्की आहे, पण विजय ओरोविया नावाचं कॉम्प्लेक्स आहे, त्या विजय ओरोविया कॉम्प्लेक्सना तिथेच हा 2.5 BHK फ्लॅट आहे। तसं जर आपण घर बघितलं तर तुम्हाला घर हे कम्प्लिटली ईस्ट वेस्ट आहे, बाहेर जाताना वेस्ट आहे। ज्या मंडळींना सकाळचं ऊन हवा आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो, कारण बाहेर जाताना वेस्ट आहे आणि आतमध्ये येताना मात्र हा ईस्ट असणारा फ्लॅट आहे। आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ऑलरेडी 1, 2 आणि 3 अशा चांगल्या एकदम फास्ट असणाऱ्या लिफ्टचं प्रावधान आहे। आपला फ्लॅट पण हायर फ्लोअरलाच आहे आणि घराच्या समोर जर आपण आलो तर इथे ऑलरेडी एक फ्लॅट आहे आणि ह्या साईडला तुम्हाला एक वेगळी अशी जागा मिळते आणि त्याच्यानंतर तुमचं घरामध्ये एंट्री होते। आणि घरात जर तुम्ही गेलात, आतमध्ये जर आलात तर तुम्हाला ईस्ट आहे, म्हणजे सूर्य भगवान तुम्हाला सकाळचं दिसतील। तुमच्या घरामध्ये ऊन इथपर्यंत येईल आणि अशा पद्धतीचा हा तुम्हाला एवढा मोठा प्रशस्त हॉल मिळतो। आणि हॉलच्याच जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर तुम्हाला जाणवेल इथे एक TV युनिटसाठी किती मोठी जागा आहे। आणि ह्या साईडला जर आलात तर तुम्हाला इथे परत प्रॉपर डायनिंगचा स्पेस तुम्हाला इकडे मिळतो। बाल्कनी मी पहिल्यांदा दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्की केलेला आहे। आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर मेंटेनन्स साधारणतः 7,000 रुपये याचा मेंटेनन्स मात्र नक्की असणार आहे। आता इथे जर तुम्ही बघितलं तुम्हाला इथून दिसते तुमची स्टँडिंग बाल्कनी, अधिक इकडला हिल व्ह्यू किंवा ग्रीन व्ह्यू किंवा पाण्याचा व्ह्यू, असा सगळा व्ह्यू मात्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली दिसतो। अशा पद्धतीचं हे तुम्हाला सुंदर हे गाव आहे वाघबीळचं, आणि वाघबीळ गावामधनं आणि इकडनं खाली जर तुम्ही बघितलं तर हा रोड TCSला जातो। भविष्यात अशा पद्धतीचं ही ते अजून चांगल्या पद्धतीचं होईल। राहिला प्रश्न जर आपण मेट्रो ट्रेनचा विचार जर केला तर मेट्रो ट्रेन तुमची साधारणतः 10 मिनिटाच्या अंतरावरती इथनं असणार आहे। आणि जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडे एक हात धुण्यासाठी एक वेगळं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे। नंतर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेटची सुविधा आहे। आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी मिळते, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन म्हणा, तुमचे कपडे सुकवायचं सगळं प्रावधान ह्या साईडला नक्की करू शकता। अशा पद्धतीचं हे इकडे आहे। आणि नंतर जेव्हा आपण ह्या साईडला पुढे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत बाहेर आल्यानंतर ह्याच्या जस्ट अपोजिटला जर आला तर इथे तुमचं किचनचे प्रावधान आहे। जे किचन तुम्ही बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार आहे। इथे तुम्हाला ह्या साईडला पण सकाळचं ऊन मात्र तुमच्या किचनमध्ये नक्की येईल। किचन जर तुम्ही बघितलं तर वरती स्टोरेज नाही, पण खाली मॉड्युलर किचन नक्की बनवलं गेलेलं आहे। अशा पद्धतीचा हा किचन आहे आणि फ्लॅट हवेशीर आहे, उंचावरती आहे, प्रकाश पण चांगला आहे फ्लॅटमध्ये। आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक बेडरूमचं प्रावधान आहे, जे बेडरूम तुम्ही बघू शकता की मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे। तिथं ऑलरेडी एक वॉलड्रॉपचा पण प्रश्न, कपाटाचा प्रश्न पण सॉल्व केलेला आहे। कपाट खूप मोठं आहे, असं तुम्हाला कपाट पण तिथे दिसेल। आणि इकडे पण तुमच्या ह्या बेडरूमला सूर्य मात्र सकाळचं घरामध्ये येईल। ह्या बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आणि किती चांगली आहे। आणि जस्ट याच्या अपोजिटला जर आला तर इथे पण एक हाफ बेडरूमचं प्रावधान आहे। जर समजा हे हाफ बेडरूम तुम्हाला तसं बघितलं तर लहान मुलांचं काम इथे परफेक्ट होऊ शकतं, किंवा मंदिर तुम्ही इथे बनवू शकता, किंवा तुमचं स्टडी रूम एखादा बनवू शकता, किंवा तुमचं ऑफिस तुम्ही इथे सेट करू शकता। अशा पद्धतीचं हे बेडरूम तुम्हाला हाफ जे आहे त्या पद्धतीचं असणार आहे। आणि नंतर जेव्हा आपण या शेवटच्या याच्यात जाणार आहोत त्यावेळेला ह्याचा दरवाजा, आणि दरवाजाच्या नंतर आपण एंट्री करेपर्यंत इथपर्यंत जागा आहे। आणि इथे परत कपाटासाठी खूप मोठी अशी जागा तुम्हाला मोठी आणि प्रशस्त नक्की जाणवते। घरामध्ये तसं जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीचं आहे। इकडे एक खिडकी दिलेली आहे जिथे तुमची क्रॉस व्हेंटिलेशन मिळेल। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे परत इथे आल्यानंतर तुम्हाला इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मोठं प्रशस्त आणि चांगलं मोठं दिलं गेलेलं आहे। इथे ह्या साईडला पण ह्या अशा पद्धतीचं खरं हे याचं मोठं बाथरूम आहे। आणि त्याच्यानंतर तसं एक अजून चांगली गोष्ट जर बघितली तर इकडे जरी तुम्ही बघितलं तर ह्या बाथरूमला पण इथे तुमची वॉशिंग मशीन म्हणा, स्टोरेज म्हणा, तुम्ही आरामशीर करू शकता। एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे पण नक्की मिळते। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण खरं विचार केला पाहिजे।
आणि नंतर हे तुमचं बेडरूम आहे. बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण सकाळचं ऊन मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं येईल. आणि ह्या बेडरूमला पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे. ती जी आहे ती मोठी आहे आणि प्रशस्त. आणि याचा पण जरी व्ह्यू बघितलं तर ही कधीही न जाणारा व्ह्यू आहे, कारण हे गाव आहे. गावठांमध्ये या सगळ्या प्रकारे येत असल्या कारणानं हे काय सध्या तुमचं डेव्हलप होणार नाही. हा तुमचा व्ह्यू मात्र हा असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की राहील. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट सांगताना ह्या 2.5 BHK फ्लॅटची किंमत 1,35,00,000 रुपये कोट केलेली किंमत आहे. स्विमिंग पूल रेडी नाही आहे, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहेत. ज्या मंडळींना TCSचं काम आहे, ज्यांना हिरनंदानी इस्टेटमध्ये काम आहे, ज्यांचे मुलं न्यू हॉरायझन म्हणा, पोद्दार म्हणा, हिरनंदानीच्या शाळेमध्ये आहेत, शिकत आहेत, त्यांच्यासाठी हे घर नक्की चांगलं असू शकतं. आणि जो मोठा परिवार आहे त्यांच्यासाठी पण हे चांगलं घर असेल. ज्यांना सकाळचं उन्हाची गरज आहे त्यांच्यासाठी चांगलं असू शकतं. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आमचे घरं बघत राहा, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं घर साकार कदाचित झालं तर होऊ शकतं. अधिक आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा, जेणेकरून आमचा पण उत्साह वाढेल आणि आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.